साताऱ्यातलं हे लोकेशन एक्सप्लोर करायला आम्ही डायरेक्ट बोटीतनं गेलेलो. हे लोकेशन अजून तुम्ही बघितलंच नसतं. चला मग आज तुम्हाला साताऱ्यातलं हिडन लोकेशन दाखव. सकाळीच आमची गाडी घेऊन आम्ही 3 मित्र फिरायला निघालो. आमचा खरा ऍडव्हेंचर तर साताऱ्यातनं सुरू झाला. आपल्या मोह्याच्या वाड्यापासून मेढा रोडला निघालो आणि जराच पुढे गेलो होतो तेवढ्यात आम्हाला कनेर धरण दिसलं. या धरणाचा जो पावसाळ्यातला व्ह्यू आहे ते एकदम खतरनाक होता. मग इथं जरा वेळ फोटो वगैरे काढून घेतले आणि इथंच पावसाला जरा सुरुवात झाली. त्यामुळे गाडी काढून थेट धरणाच्या किनाऱ्यावर गेलो. इथला पावसाळ्यातला एवढा क्वालिटी होता काय बोलायलाच नको. तेवढ्यात इथं आमच्या गाड्यांना बोट दिसली. मग विनू शेट तर डायरेक्ट बोटीतच चढलेला. आता प्लॅन तर ही बोट घेऊन फिरायचाच होता, पण बोट इथं साखळीनं बांधून ठेवलेली. तरी पण जरा वेळ बोट पाण्यात उतरून बोटीची मज्जा घेतली आणि जरा वेळ इथला अनुभव घेऊन आम्ही पुढे निघालो. कारण आता आमचा जेवायचा वेळ झालेला. त्यासाठी आम्ही एक खट्टाचं लोकेशन शोधलं आणि चिकन बी शिजवायला घेतलं. जेवेपर्यंत जरा फोन चार्जिंग करून घ्या, कारण आता खरं हिडन लोकेशन आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. हे लोकेशनच बघून तुम्हाला समजेल की साताराला स्वर्ग का म्हणतात. सातारच्या लालपरी सोबत जरा आम्ही पुढे आलो आणि मेन रोडवरून एका टेकडीवर गाडी घातली आणि हेच ते लोकेशन जिथून आपल्याला पूर्ण कनेर धरण दिसतं. शेजारच्या डोंगर कटाड्या बघून तुम्हाला काश्मीर मध्ये असल्याचं फील येईल. या लोकेशनवर आल्यावर खरा आमचा राडा सुरू झाला. इथं आल्यावर तर तुम्ही फोटो काढल्याशिवाय राहू शकत नाही. इथं आम्हाला एक वेगळ्या प्रकारची फुलं पण बघायला भेटली, जी बघून विनू भाऊनी डायरेक्ट प्रपोजच मारला. पार्टी करण्यासाठी तर हे लोकेशन एकदम जन्नतच आहे. मग आम्ही इथं जरा वेळ मज्जा करून घराकडे निघालो. अशाच व्लॉग साठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.